आंदोलनाच्या माध्यमातून काहींचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे। अजित पवारांचा विरोधी पक्षनेत्यांवर हा निशाणा आहे। मराठा समाजाच्या आंदोलनावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। लोक टपूनच बसलेले असतात, अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे। आता परवा पण 4-5 दिवस मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही केला। टीव्हीच्या समोर जायचे, चॅनलवाले तयारच असतात, तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, हे लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय। आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं, आता सगळे सध्या गपगार पडलेले आहेत। परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, कसं काय होईल आणि काय होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका। महानगरपालिका निवडणुका आधीच होण्याची गरज होती असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। निवडणुका का लांबल्या हे तुम्हाला माहित आहे असंही अजित पवार यांनी म्हटलंय। कदाचित जानेवारी महिन्यात निवडणुका होतील असंही त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यास अधिकार असल्याचंही ते म्हणाले। काही निवडणुका जानेवारीमध्ये कदाचित ह्याच्या जातील, कदाचित, माझं माहिती नाही, लगेच म्हणतील अजित पवार असं म्हणाला। ते अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत। तर साधारण डिसेंबरमध्ये ही आपलं अभियान पण त्या ठिकाणी संपेल आणि त्याच वेळेस नवी बॉडी पण आलेली असेल। 2017 नंतर 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, आता फार 26 उजाडायची पाळी आली। त्याच्यामध्ये काय कारण आहेत, काय त्या खोलात मी जात नाही, परंतु सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लांबल्या सुप्रीम कोर्टात मॅटर होती।